लाडकी बहीण नंतर आता राज्यात लाडका भाऊ योजना पुढे आली आहे। मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरातून तरुणांसाठी या योजनेची घोषणा केली आहे। 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दरमहा 6,000 रुपये मिळणार आहेत। डिप्लोमा केलेल्या विद्यार्थ्यांना 8,000 रुपये मिळणार आहेत, तर पदवीधर तरुणांना 10,000चं स्टायफंड देण्याची घोषणा करण्यात आली। दरम्यान लाडका भाऊ योजनेवर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप देखील सुरू झाले। काही लोक म्हणाले लाडकी बहीण तर केलं, लाडका भावाचं काय? मग लाडका भावाचं पण केलं। आता जो 12वी झालाय त्याला 6,000, डिप्लोमा झालाय त्याला 8,000, डिग्री झालाय त्याला 10,000 रुपये महिन्याला। आणि त्याच्यामध्ये तो वर्षभर त्या कारखान्यात अप्रेंटिसशिप करेल, त्याला तिथे नोकरी लागेल आणि ट्रेंड असं अतिशय स्किल्ड मॅनपॉवर आपल्या उद्योजकांना मिळेल। आणि म्हणून ते पैसे जे आहे हे सरकार भरणार आहे। अप्रेंटिसशिपचे इतिहासात पहिल्यांदा अशा प्रकारची योजना आपण सुरू केलेली आहे। कायदा नाही आहे, आपल्याकडे नियम आहे की ज्या कंपन्या ज्या गावामध्ये येतात, ज्या विभागामध्ये येतात, तिथले स्थानिकांना प्राधान्य दिलं गेलं पाहिजे। म्हणून मी सांगितलं काही भौगोलिक परिस्थिती बघता गडचिरोलीमध्ये 70 ते 75% लोकांना त्याच्यातनं रोजगार मिळू शकतो। तर आमच्या कोकणामध्ये गेलात तर 50-55% लोकांना मिळू शकतो, कारण आमचा माणूस जो आहे तो मुंबईला असतो, पुण्याला असतो। त्याच्यामुळे तो नियम आहे आणि अनेक कंपन्या म्हणजे 90% कंपन्या तो फॉलो करतात। जे बेरोजगार असतील त्यांना दिलं तर त्याचं स्वागतच आहे, पण स्टायपेंड देण्यापेक्षा त्यांना नोकरी देणं हे जास्ती महत्त्वाचं काम सरकारचं असायला पाहिजे। मग ते सगळेच जण असतील। लाडकी बहीण योजना ही योजना घोषित झाल्यानंतर त्याचं कौतुक झालेलं होतं, मात्र आता लाडका भाऊ योजनेमध्ये असे जे काही क्रायटेरिया ठरवण्यात आले आणि एवढी मोठी रक्कम जर महिन्याकाठी वगैरे अशी दिली जात असेल तर राज्याच्या तिजोरीवरती येत्या काळामध्ये परिणाम होणार नाही का असं वाटतं का? मला असं वाटतं तरतूद केली असेल अजितदादांनी, त्याची का तरतूद केली त्यांनी सांगितली पाहिजे। कौशल्य विकासासाठी आपण योजना आणलेली आहे। 12वी पास, पदविका आणि पदवीधर यासाठी 6, 8 आणि 10,000 रुपये महिन्याला देणारी एक स्टायपेंड देणारी योजना आणलेली आहे। आणि मला वाटते तरुण मुलांच्या जे बेरोजगार आहेत त्यांना एक अतिशय चांगली ही व्यवस्था शासनाने केलेली आहे। लाडकी बहीण, लाडका भाऊ या सगळ्या गोष्टी आपण या बजेटमध्ये बघितल्या। बजेट हे दरवर्षी मारले जातं। महाराष्ट्रात 2 मंत्री असे येऊन गेले, जयंत पाटील आणि अजित पवार, या दोघांनाही 6, 7, 8 वेळेला बजेट मांडायची संधी मिळाली। त्या 6, 7 वेळेला बहीण भाऊ काही कुठं आलेले दिसले नाही। चांगली गोष्ट आहे, बहीण भावांचा विचार होतो याचा आनंद आहे। हा सगळा चमत्कार कालच्या लोकसभेच्या मतदारांच्या मताचा आहे। महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण याच धर्तीवर आता लाडका भाऊ अशी योजना सुरू केलेली आहे। आणि बहिणीला 12,000 द्यायचे आहेत तर इथं 3 ग्रेड पाडले भावाचे। कसलंही काम उद्योगधंदा न करता तुम्ही जे काही अशा पद्धतीचे बहिणीला आणि भावाला म्हणून जे काही पैसे वाटायला लागला, तर सरकारी पैशांनी मतं खरेदी करण्याचा हा जो उद्योग चालू आहे हे सरकारचा डोकं ठिकाणावर नाही याचा पुरावा आहे। कडकी झाली मतांची, आठवण आली बहिणीची, तसं आता आठवण आली भावाची असे म्हणावं लागेल। परंतु याच्यातून भाऊ आणि बहिणीही कोणी तुम्हाला मतं देणार नाहीत, तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाहीत, हे स्पष्ट आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।